हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी तुमच्यासाठी एक छोटासा DIY घेऊन आली आहे. तो म्हणजे कसला, तर हिवाळ्यामध्ये ना आपल्या सर्वांना डोक्याचा स्कॅल्प ड्राय होणं किंवा कधी न होणारा कोंडा हा हिवाळ्यात तर नक्कीच होतो आणि डोक्याला थोडीशी खाज येणं अशा काहीशा गोष्टींना सामोरं जावं लागतं. तर यासाठी हमखास उपाय म्हणजे मी घेऊन आली आहे एक छोटासा DIY. तर त्यासाठी मी 3 गोष्टींचा वापर केला होता. 3 म्हणजे 4 गोष्टींचा वापर केला होता. त्यामध्ये एक बाऊलही ॲड आहे. ते म्हणजे कोकोनट ऑइल, ॲलोवेरा जेल आणि कॅस्टर ऑइल अशा काहीशा गोष्टी. 2 चमचे कोकोनट ऑइल, 1 चमचा ॲलोवेरा जेल आणि थोडंसं कॅस्टर ऑइल. हे सगळं मिश्रण छान असं एकत्र करून घ्यायचं. त्यानंतर मंद आचेवर छान असं गरम करायचं आणि गरमागरम तेलाने डोक्याला मालिश केली ना तर डोकंही छान असं मोकळं होऊन जातं बरं का. तुमचं काय याच्यावर काय मत आहे हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि त्याचबरोबर हा DIY आपण चालू ठेवूयात. म्हणजे हे मिश्रण मी बनवलं आणि त्यानंतर मस्त असं पूर्ण स्कॅल्पला लावलं, पूर्ण केसांना लावलं. याचा काहीही साईड इफेक्ट नाही. हे होममेड आहे आणि मीही 2दा ट्राय केला आहे. मला चांगला रिझल्ट जाणवला म्हणून मी तुमच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी शेअर करत आहे. तर मस्त असं मीही अप्लाय केलं. हे पहा, मस्त असं केसांची मालिश केली आणि त्याचबरोबर थोडंसं रेस्ट करू दिलं. म्हणजे एक अर्धा 1 घंटा मी केस बांधून ठेवले होते आणि त्यानंतर तुम्ही ना मस्त असं थोडीशी झोप घेऊ शकता किंवा छान असा न्यूजपेपर वाचू शकतात. अशा काहीशा गोष्टी तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर मी छान अशा माइल्ड अशा शॅम्पूने हेअर वॉश केला आणि मस्त असे चमकदार आणि मस्त अशी केस सुंदर झाले होते. छान असे मोकळे मोकळे केस मला जाणवत होते. आणि त्याचबरोबर कसा वाटला व्हिडिओ हेही मला कमेंटमध्ये सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला तर मग तुमच्या कमेंट्स आणि लाईक, शेअर आणि सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. चला तर मग पुन्हा एकदा बाय बाय.